मका पिकाचे बाजारभाव मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोमवारी या आठवड्यात जेव्हा बाजार सुरू झाला त्यावेळेस काही बाजारांमध्ये वाढलेले दिसून येत आहे. काही ठिकाणी ही वाढ प्रचंड आहे, काही ठिकाणी अगदी थोडी आहे, काही ठिकाणी हे स्थिर आहे आणि काही ठिकाणी मात्र कमी झालेले आहेत. कुठल्या बाजारात कसे वाढ आणि कशी घट या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. सोबतच सोमवारी मक्याचे बाजारभाव कसे राहिले याची माहिती जाणून घेऊ. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 17 फेब्रुवारी 2026. मका, सोयाबीन, कापूस, हरभरा, तूर अशा वेगवेगळ्या पिकांबद्दल आपण बाजारभाव असेल, तेजी मंदी रिपोर्ट असतील आठवड्याचे, आवक असतील, या संदर्भात आपण विश्लेषण करत असतो आणि बरेचदा कृषी विभागाच्या हवाल्यानं अंदाजही देत असतो. आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत मका पिकाच्या संदर्भातली कुठे वाढ कुठे घट झाली त्याची माहिती आणि नंतर बाजारभाव बघूया. अहिल्यानगरमध्ये आता माझ्याकडे जे आहे ते 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी आणि त्याच्यानंतर 16 ते 23 म्हणजे कालपासून सुरुवात झाली आहे. खरं तर या आठवड्याच्या शेवटी मी पुन्हा एकदा हा आढावा घेणार आहे, पण आपण या मागच्या आठवड्याच्या तुलनेत काय बदल होते ते जाणून घेऊया. अहिल्यानगरमध्ये मका पिकाची जी आहे ती 20% घसरण आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. 1668 वरनं 1300 वर आलेले आहेत. अकोल्यामध्ये 2050 पर्यंत सरासरी दर प्रति क्विंटल मक्याचे पोहोचलेले आहेत. अमरावतीमध्ये मात्र मका बाजारभावानं दिलासा दिला आहे. इथे 12.5% वाढ आहे. 1462 वरनं 1650 रुपये अमरावतीमध्ये पोहोचलेले आहेत दर. बुलढाण्याचे मागच्या वेळेस जे बाजारभाव होते ते 1514, बीडचे होते 1911. आता या आठवड्याचे आकडे आले की मी तुम्हाला सांगेनच. छत्रपती संभाजीनगरमध्ये फार काही घसरण नाही आहे, 3% घसरण आहे. 1583 वरनं 1530 वर आलेले आहेत. म्हणजे हे जवळपास स्थिर आहे असं समजायला हरकत नाही. धुळ्यामध्ये मात्र थोडीशी वाढ जाणवली, अगदी 1%. 1465 वरनं 1475 रुपये प्रति क्विंटल आलेले आहेत. जालन्यामध्ये 1580 वरनं 1550 वर आला आहे. इथे 2% घट आहे. जळगावमध्ये मात्र पुन्हा थोडीशी वाढ किंवा अगदी किंचितशी किंवा स्थिर म्हणता येईल. 1579 वरनं 1584, 3-4 रुपयांचा फरक आहे, पण एकूण बाजारभाव स्थिर आहे. लातूरमध्ये 1500 रुपयांचा बाजारभाव सुरू आहे. मुंबईमध्ये मात्र 3250 रुपये बाजारभाव आहे. नागपुरात 1650 आहे. इथे 6.5% वाढ आहे. नागपूर बाजारात 1548 वरनं 1650 वर गेलेले आहेत. नाशिकमध्ये 1612 वरनं 1611 वर आलेत. इथे वाढ घट अशी फार नाही आहे, अगदी किंचितशी 1 रुपयाचा फरक आहे, त्यामुळे बाजारभाव स्थिर आहे. पुण्यामध्ये 1782 वरनं 2800 रुपयापर्यंत गेलेत. पुण्यामध्ये 57% जबरदस्त वाढ झालेली आहे. पुणे बाजार समितीत 57% जबरदस्त वाढ आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत पुणे बाजार समितीत 28% बाजारभाव वाढलेले आहेत या आठवड्यामध्ये. त्यामुळे पुण्याच्या परिसरात आपण असाल आणि विक्री करायची असेल तर पुणे बाजार समिती आणि नागपूर बाजार समिती या 2 बाजार समित्या आपल्याला मक्याचे बाजारभाव बऱ्यापैकी देऊ शकतात. आणि तिसरी महत्त्वाची बाजार समिती अर्थातच मुंबई आहे. सोलापूरमध्ये 1782 वरनं 1750 वर आलेले आहेत आणि इथे 3.5% घट आहे. 1934 वरनं 1900 पर्यंत आलेले आहेत. सांगलीमध्ये इथे जवळपास 2.25% घट आहे. पुढे जाण्यापूर्वी एकदा आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे ते इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे, कारण आपण नियमितपणे आता हे व्हिडिओ सुरू केलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यात एक दिवसाआडऐवजी दररोज करायचे का अशाही पद्धतीनं आपण हे करूया. तुमच्या प्रतिक्रिया या संदर्भात मला नक्कीच द्या. महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये मक्याचे सरासरी बाजारभाव मी वाचून दाखवतो. सोमवारचे लासलगावला 1640, लासलगावच्या निफाडमध्ये 1741 हे प्रति क्विंटलचे दर आहे. नागपूरला 1650, पाचोऱ्यात 1411, करमाळ्यामध्ये 1600, सटाणामध्ये 1630, जालनामध्ये 1530, अमरावतीमध्ये
1650 हे लाल मक्यासाठी आहे. सांगलीमध्ये 1900, पुण्यामध्ये 2800 ते मी सांगितलं आहे. अमळनेरला लाल मक्याला 1646, दौंड पाटसला 1700, मोहोळला 1900 मंगळवेढ्याला 1700, मुंबईमध्ये मात्र 3250 आहेत. कोपरगावला 1300, अहमदपूरमध्ये 1500, अकोलामध्ये 2050, धुळ्यामध्ये 1475, मालेगावमध्ये 1580, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1546, देवळ्यामध्ये 1600, सिल्लोडमध्ये 1500, चाळीसगावमध्ये 1500 असे हे सगळे मका बाजारभाव आहे. हे मागच्या 2 आठवड्यापूर्वी जे 1600वर जाणार होते ते खाली घसरलेले आहेत. मक्याचे बाजारभाव या महिन्यात कसे राहतील याचा संभाव्य विश्लेषणात्मक अंदाज आपण दिलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये मक्याचे बाजारभाव कसे राहतील हे परत एकदा आपण बघूया. एकूणच मागच्या वर्षीच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला जे मक्याचे बाजारभाव आहेत संपूर्ण राज्यामध्ये ते साधारण 10 ते 28% घसरलेले आहेत. म्हणजे सरासरी 27 ते 28% घसरण आहे. त्यामुळे मका विक्री करताना आपण या सगळ्या बाबींचा विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा असा मी ॲग्रो शिवारतर्फे आपल्याला सल्ला देईन. मका विकायचा की ठेवायचा हा आपला प्रश्न आहे. मात्र या व्हिडिओचा संदर्भ म्हणून वापर आपण केला तर आपल्याला फायदाच होईल याची सगळी माहिती डिस्क्लेमरमध्ये दिलेली आहे. जोडून राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.